36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. बुलढाणा ते अजिंठा या राष्ट्रीय महामार्गावर वालसांगवी फाटा चौफुलीवर प्रवासी उतरवण्यासाठी एसटी बस थांबली असता मोटारसायकलस्वार एसटीच्या पाठीमागून घुसल्याने हा अपघात घडला असून मोटारसायकलस्वाराला डोक्यात आणि चेहऱ्याला मार लागल्यामुळे मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याने शिवना येथील सागर या मित्राने सांगितले आहे. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील युवक अंकुश अर्जुन वाघ वय वर्ष 28 हा तरुण मोटारसायकल क्रमांक MH20 JS 8104 वर वालसांगवी फाट्यावर शिवण्याकडे येत असताना वालसांगवी फाट्यावर एसटी बस क्रमांक MS40 N 8704 एसटी बस प्रवासी उतरवत असताना उभे एसटी बसच्या पाठीमागून मोटारसायकलस्वार अंकुश वाघ हा एसटी बसच्या पाठीमागून घुसल्याने त्याला डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागल्यामुळे त्याला बुलढाणा येथील लद्दड हॉस्पिटलमध्ये उपचार करून डॉक्टरांनी सांगितले की त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जा. त्याला छत्रपती संभाजीनगर येथे नेत असतानाच बुलढाणा नाक्यावर या युवकाचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा मित्र शिवना येथील सागर याने सांगितले. तसेच त्याला परत बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले असून मयताच्या पश्चात आई वडील भाऊ आणि पत्नी आणि एक 6 महिन्याची मुलगी असा परिवार आहे. ही घटना घडल्यामुळे गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अधिक तपास पारड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग घुशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार प्रदीप सरडे आणि पोलीस जीवन भालके हे करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण, जालना.